मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. लांजा शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलावरून अखेर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शुक्रवार संध्याकाळपासून उड्डाणपुलावरून सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून लांजा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी लांजा नगराध्यक्षा सावली कुरू, महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच लांजातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज लांजा शहरातील ब्रिज 1 लेन चालू झालेली आहे. त्यामुळे बाजारामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही आणि वाहतूक सुरळीतपणे होईल. त्यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांचे विशेष अभिनंदन आणि त्यासाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आमचे आमदार यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या विकास कामासाठी खूप मार्गदर्शन दिले आणि प्रयत्न केले. लांजा येथील जवळजवळ 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज 2015 पासून आम्ही त्याचा विषय होत होता. परंतु आमचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी खरोखरच आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून या ब्रिजला लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली. आणि आज जरी व्यापार आमचा थोडासा कमी झाला असला तरी इकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे या साईड 1 लेनच या वेळेला सुरू केलेली आहे. कारण इकडून मला वाटतंय गोव्याकडे, मुंबईतून गोव्याकडे जाण्यासाठी हा 1 लेन सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं 5 ते 7 दिवसानंतर ह्याच दोन्ही साईड लेन सुरू होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. जेणेकरून आज भैया सामांनी सांगितल्याप्रमाणे 20 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही 1 लेन सुरू झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आज आपण या लेनवरती आपण सर्व आपल्या लांजातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर लांजातील नागरिक आणि इतर अधिकारी वर्ग हे इथं आलेले आहेत. मी अधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की जेणेकरून त्यांनी चांगल्या प्रकारे इथं व्यवस्था सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारे हाताळलं. यामध्ये सितलानी असतील, आमचे कुलकर्णी साहेब असतील, त्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं ते हाताळण्याचं काम केलेलं आहे. सितलानी म्हणजे एक गोड बोलण्याचं साधनच होतं. ज्या वेळेला खरोखरच कुठे काय अडचण आली, लांजा शहरामध्ये खूप अडचणी येत होत्या आणि अडचणी असतानासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देईन.